आता मी चाललो वेंगुर्ल्याक भिकायची वाट बघतो. इलो इलो चल बाबा. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज हा नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेनिमित्त आम्ही सगळे मित्र निघालो वेंगुर्ल्याक जातो खास मासे आणण्यासाठी. तर बघूया वेंगुर्ल्याक आज कसले मासे मिळतात. शक्यतो बांगड्या आणण्यासाठी आम्ही जातो. तो बघूया थंय जाऊन बांगडे मिळतात काय. चला तर मग आमच्यासोबत वेंगुर्ल्याक. काय मग माशाचा बिझनेस परत चालू करतो हा. आता मी आणतोय वेंगुर्ल्याक माशाचा रेट काढून अंतर जाऊ पुढे माशाचा रेट काढू. पुढच्या माशा आणतले मी. तर मित्रांनो, आता आम्ही वेंगुर्ला बाजारपेठेत पोहोचलो. आता आपण वेंगुर्ला बंदराच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. कायच नाही शंभर बांगडे मित्रांनो, बघू शकतात आज नारळी पौर्णिमा असल्यामुळे बंदरावर खूप गर्दी आहे. होय ते खालते होते रे. मित्रांनो, बंदरावर पोचल्यावर या इतिहासकालीन तोफा आमका बघूक मिळाल्या. तसंच मित्रांनो, दगडावर काढलेला हा जलपरीचा चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. तसंच मित्रांनो, बंदरावर अचानक सुप्रसिद्ध रील स्टार गणेश कुंभार याच्या वडिलांची अचानक भेट झाली. बरोबर, खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आम्ही सगळेजण वेंगुर्ला बीचवर मासे मिळत होत्या बघूसाठी गेलो. मासे त्या ठिकाणी होते, परंतु आमका फक्त बांगडे होते आणि हे सगळा पेडवे सौंदाळे अशा प्रकारचे मासे होते. त्यामुळे आम्ही काय ते घेऊच्या भानगडीत पडाक नाही. चौकशी केली असता समजलं की रात्री 8-8:30 वाजता जे माशात गेलेले होडी असत ते येतले. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते होडी येऊची वाट बघूचा ठरवलो. माशात गेलेले होडी येऊ वेळ असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी सागरेश्वर बीचवर जायचं ठरवलो आणि त्यानुसार आम्ही सागरेश्वर बीचवर जाऊन निघालो. आणि बीचवर जाताना वाटेक समोसे पाव पार्सल घेतले आणि सागरेश्वर बीचवर गेलो. सागरेश्वर बीचवर प्रचंड गर्दी आहे, बघू शकतात. गाडी लाव आता जागा मिळता का नाही. पुढचा देवळाच्या साईडेक गाडी पार्क करून थोडीशी जागा मिळाली आणि गाडी पार्क करून आम्ही आता बीचवर जाऊन निघालो. आणि बीचवर सुद्धा भरपूर गर्दी होती. ही बघू शकतास गर्दी समोर. मित्रांनो, समोर लाईट हाऊस मध्ये बघू शकतात लाईट पेटताना.
सागरेश्वर बीचवर थोडा वेळ काढल्यानंतर आम्ही सगळे पुन्हा एकदा वेंगुर्ला बंदरावर जाऊन निघालो. कारण आता 8 वाजले होते आणि माशाक गेलेले होडी येण्याची वेळ झाली होती. वेंगुर्ला बंदरावर पोचल्यावर पहिलं आधी सगळ्यांनी मक्याच्या बडारनी ताव मारल्याने हे बघू शकतास. नाही रे. बाबू काय करतो काय मक्याचा लिंबू लायचे खातो. हे मित्रांनो बरोबर 9 वाजता ही पहिली होडी इली आणि बघू शकता ह्यांका काय बांगडे मिळाक नाहीत. सगळे तारलेच दिसतात. आमका बांगडे होत आणि हे बघा ही दुसऱ्या होडीत मात्र बांगडे इले होत आणि बऱ्यापैकी बांगडे मिळाले. त्यांच्याकडसून आम्ही आता हे बांगडे घेतलो विकत. बांगडे कमी मिळाल्यामुळे बांगड्यांचा रेट पण ताटत होतो. 100 5 दे होते. पेढे घाला आम्ही ऍडजस्ट करून 100 6 करून घेतले. 2000चे मासे घेतले. मित्रांनो जवळजवळ 20-25 होडी एकदमच इले मासे घेऊन. तर सगळ्यांकडेच बांगडे खूप कमी होते. पेडवे सौंदाळे ह्या आरकेत मासे सगळ्यांकडे जास्त होते. त्याच्यामुळे सगळे होडी फिरान सगळ्यांकडे बघित आमका मासे घेत 10:30 वाजले आणि आता आम्ही मासे घेतलेले हो. आता घरात जायपर्यंत आमका 11 11:30 वाजता. हे मित्रांनो बांगडे वगैरे घेऊन झाले आणि आता आम्ही हे बघा निघालो बाजार घेतला. तर मग मित्रांनो व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको. धन्यवाद.